संसर्गजन्य वगैरे नाहीये, अनुवंशिक आहे. आपल्यापासून आपल्या पुढच्या पिढीला हा आजार होऊ शकतो, आपल्या मुलाबाळांना पण हा आजार होऊ शकतो, किंवा आपण त्याच्यामध्ये रुग्ण पण असतो, वाहक पण असतो, असे वेगवेगळे गट आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांना एक नाटिका सादर करणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका, ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 पात्र आहे. मी सविता म्हणजे पेशंट, ही माझी मम्मी, ह्या आमच्या सिस्टर ताई, आणि ही माझी मैत्रीण रुपाली. हा म्हणजे माझी मैत्रीण म्हणजे पेशंटची मैत्रीण. मी पेशंट होणार आहे, हे माझ्या मम्मी होणार आहे, ह्या सिस्टर ताई किंवा डॉक्टर जे असेल ते आम्हाला माहिती देणार आहे आजाराविषयी. मी सविता राजाराम सुटके, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नादरपूर येथील आरोग्य सेविका आहे. मी रुक्मिणी तायडे, आरोग्य सेविका ठाकखेडा उपकेंद्र. आपण एक नाटिका सादर करणार आहे. नाटिकेचे नाव आहे जागर आरोग्याचा लढा सिकलसेलचा. ही नाटिका आम्ही तयार केलेली आहे आणि ती थोडक्यात तुम्हाला जशी जमेल त्या प्रकारे आम्ही ती करून दाखवणार आहे. ती याच्यासाठी करणार आहे की तुम्हाला समजलं पाहिजे सिकलसेल हा आजार काय आणि कशासाठी, तपासणी कधीपासून सुरू झालेली आहे आणि कधीपर्यंत आहे, त्याच्यावर काय उपचार आहे, काय ठिकाणी, याविषयी सगळं नाटिकामध्ये सांगण्यात येणार आहे. तर ती तुम्ही शांततेने ऐका. आम्ही सर्व आरोग्य सेविका, बाकीच्यांनी परिचय दिलेला आहे, मी माझा परिचय देते. स्वाती कातर, उपकेंद्र मोहरा, आरोग्य सेविका. रुपाली सूर्यकांत दवंगे, उपकेंद्र शिपीपूर. आई लवकर ये ग. मम्मी मला खूप पाय दुखताय माझे, बापरे मम्मी काय करू ग, काही सुधरत नाहीये मला. मम्मी काय झालं सविता तुला? आई माझे ना पाय खूप दुखताय ग, आतमधून ना असं टोचल्यासारखं होतोय, मला त्रास होतोय, थकवा येतोय, खूप खूप त्रास होतोय, गळून गेले माझे पाय, मला काही समजत नाहीये काय करू. मी तुला म्हणलं होतं बाहेर जाचवू नको, फिरू नको, तुला काहीतरी ओलांडण्यात आला असेल पाहिजे तुला. तू जाचवू नको बाहेर, तू नेहमी बाहेर जाते. बघ तू काहीतरी पाहिलं झाला, तू काही ओलांडण्यात आलं बघ, तुला काहीतरी कोणी वगैरे केली, त्याच्यामुळे तुला असं झालेलं बघ. नाही का आई, ओलांडा वगैरे काही नव्हतं, तू काही पण नको म्हणत जाऊ बरं. मी आता काही लहान नाहीये, ओलांडा विलांडा सगळं दिसतं मला रस्त्याने. मी काहीच ओलांडलेलं नाहीये, मी शाळेतून सरळ घरी आले, पण माझ्या ना आतमध्ये असं हाडांना आतमधून काहीतरी टोचल्यासारखं असं त्रास होतोय मला. बघ तू काय कर, आपण गावाचा अंगार आहे, तो अंगारा लावून दिलं आणि तुला बरं होऊन जाईल. मी अंगार वगैरे काही नसतो होते, तसं काही नसतं, हे दुख नाही, दवाखान्यात जावं लागलं आपल्याला. हे आजार वगैरे होत असतो अंधश्रद्धेसारखं, ते अंगारा लावा बाबाकडे जा, हे काही नसतं, त्याने काही फरक नाही पडत. तुला माहित नाही का, आपल्याला मला अंगातून आतमधून गरम गरम वाटतं, हातपाय गळल्यासारखे होतात माझे, मला किती धाप लागते चालताना, मला जाणं दवाखान्यात जावं असं वाटतंय बरं का. कसं करायचं, नको ते अंगारा वगैरे डबल काही म्हणू. हा बघ तुझी माहिती नाही रुपाली, बघ सविता काय झालंय, तिची पाय दुखला आणि टोचल्यासारखं होतंय तिला, बघ तिला काय झालंय बघ बरं. अंगाला बिंगाला काही नसतो ताई, त्याला का आपण आपल्या आरोग्य सेविकाकडे आपण आपलं रक्त तपासून घेऊ, तिथं काय निदान होईल, तिला काय झाले काय नाही, उपचार घेता येईल आपला योग्य. कुठे चालायचं, कुठे आपल्या जवळच केंद्रात आहे. काही नसतं, तिला त्रास असेल सिकलसेलची आता सध्या मोहीम चालू आहे. आपण सिकलसेल तपासणी करू आणि त्याच्यावरून त्याचा निष्कर्ष जो येईल त्यानुसार आपण बघू काय झालंय काय नाही. तर मी अगोदर सिकलसेलची तपासणी करते. सिकलसेल म्हणजे काय माहिती असेल ना तुम्हाला, सांगितलं असेल ना अशा काही. बरं, मी अगोदर तपासणी करते आणि नंतर तुम्हाला सर्व माहिती सांगते. बस सविता बस. तुझं बोट जे थोडंसं रक्त घेते आणि तपासणी करते. तुला सिकलसेल झालेला आहे, म्हणजे सिकलसेल म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही ना, मी सांगते. सिकलसेल हा लाल रक्ताच्या पेशीचा आजार आहे. तो साधारणतः गोल असतो, पण जो सिकलसेल पॉझिटिव्ह जर निघाला तर तो गर्भ आकाराचा असतो, म्हणजे चंद्रकार आकाराचा असतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये तो अडथळा निर्माण करतो. त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, दाब लागतो, दमा लागतो, संसर्ग लवकर होतो, हाडं खूप दुखतात, असह्य वेदना होतात, म्हणजे आपल्याकडनं कुठल्याही वेदना सहन होत नाही. अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर गरोदरपणाच्या अगोदर आणि लग्न होण्याच्या अगोदर तुम्ही जे म्हटले ना गर्मी, भूतबाधा, अंगारा, या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. अशा कुठल्याच गोष्टी नाही तिच्यामध्ये. तिला सिकलसेल हा आजार झालेला आहे. त्या रक्तवाहिन्याचा पुरवठा पुरेसा होत नसल्यामुळे तिच्या हातपायने तिला त्रास होतोय. तर आता तुम्ही एवढं वेळीच निदान केल्यामुळे आणि उपचार व्यवस्थित घेतल्यामुळे पूर्णतः निरोगी आयुष्य ती जगू शकते. म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचं तुम्ही अंगारा वगैरे लावायचा नाहीये. आणि तुमच्या घरातील बाजूचे जे आहे ना 0 ते 40 वयोगटातील त्यांच्या सर्वांची ही तपासणी करायची आहे. कारण ही तपासणी अनुवंशिक आजारापासून अनेक पिढीला या आजाराची लागण होती. जर
तारीख 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रामध्ये पण आहे किंवा तुम्हाला जर नसेल समजलं तर आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्याशी संपर्क साधून या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आरोग्य सेविकातर्फे सर्वांना आवाहन करते. आणि याची तपासणी सुरू होते. 40 वयोगटातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. तर परत एकदा कळकळीची विनंती की सर्वांनी तपासणी करून घ्या. धन्यवाद. ताई, आता मला समजलंय माझ्या मुलीला काही करणे वगैरे काही असं झालेलं नाहीये आणि तिची रक्ताची तपासणी करून घेते आणि तिला रक्ताचा दोष आहे. तिला कोणती काही